नमस्कार, आशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने भरले कारले। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कारले पाव किलो। मी ते स्वच्छ धुवून घेतले कापून आणि त्यात मीठ आणि तेल टाकून शिजवून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट 1 वाटी, 1 वाटी खोबऱ्याचा किस, हळद, लाल तिखट, काळा मसाला, लसूण, मीठ, जिरे, गूळ चवीनुसार, कोथिंबीर आणि तेल। आता खोबरं आपण बारीक करून घेऊ। खोबरं आणि लसूण मिक्सरमधनं बारीक करतोय आपण। कोथिंबीर टाकू आता। ते मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचंय। त्यानंतर आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। त्यात शेंगदाण्याचा कूट 1 वाटी टाकलेला आहे आपण तो। हळद, लाल तिखट टाकणार आहोत आता आपण। काळा मसाला, हा खानदेशी पद्धतीने केलेला काळा मसाला आहे, तो टाकायचा आहे आता आपण त्यात। त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करण्यासाठी तेल टाकून घेणार आहोत आता आपण याच्यात। हे चांगलं मिक्स करायचं आणि आता आपण जे कारल्याचे फोडी केलेले आहेत त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। आता चांगला मिक्स केल्यानंतर आपण हे कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत हा मसाला। छान असा भरून कारल्याचं भाजी होते। ही कारल्याची भाजी खूपच छान लागते, लहान मुलांनाही फार आवडेल अशी कारल्याची भाजी आहे ही। आमच्या इथे सर्वांना आवडते, माझ्या मुलीही खूप आवडीने खातात। तुम्ही नक्की करून बघा भरून कारलं। यात गूळ टाकलेला असतो ना, त्यामुळे अजून चविष्ट लागते ही भाजी। आणि अशी आयुर्वेदिकदृष्ट्या कारलं खाण्यास खूप चांगलं असतं, पण आपण ते कारलं काही खात नाही कडू असल्यामुळे। यामध्ये मी शिजवताना तेल, मीठ आणि थोडासा लिंबू पिळला होता, त्यामुळे कडवटपणा ह्या भाजीमध्ये जास्त राहत नाही। भाजी खाताना कोणाला वाटणारही नाही की कारल्याची भाजी खातो आहे आपण असं। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आता हे कारले आपण फ्राय करून घेऊ। आता आपण जिरे टाकून घेऊ। माझ्या मुलीला आहे ना मांजर दिसली, त्यामुळे ती घाबरली होती, तर आता जिरे टाकून घेतलेले आहे आपण। आता आपण कारले फ्राय करून घेऊ। हे कारले चांगले तेलावर फ्राय करायचे आपल्याला आणि हे शिजलेले आहेत ना, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही कारले शिजण्यासाठी। अगदी 5 मिनिटात होऊन जाणारी ही भाजी आता आपण चांगले हे तेलावर फ्राय करून घेणार आहोत। आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आपल्याला। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी यात। पाण्यामध्ये चांगले शिजवून घेऊ आपण कारले। तो उरलेला मसाला आहे ना आपण तोही यात टाकून घ्यायचा आहे। आता पाणी टाकलं आपण। पाणी टाकून हे शिजवून घेऊ आपण 5 मिनिटं आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ। आता याच्यातलं पाणी सर्व जिरलं का ते बघू आपण, चेक करून घेऊ। आता कारले शिजले की नाही आपले। कारले शिजायला काही वेळ लागणार नाही आपल्याला फक्त त्याच्यातला मसाला शिजवून घ्यायचा आहे। आणि चांगलं तेल सुटलं मसाल्याला की मग आपण त्यात थोडासा चवीनुसार गूळही ॲड करणार आहोत। आता आपण बघून घेऊ। हा गूळ टाकल्यानंतर अगदी 5च मिनिटं फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला फार आवडेल ही भाजी।
टिफिनसाठीही चांगली आहे, मुलांनाही देता येईल. मुलांनी कारलं नाही खाल्लं तर अगदी मसाला तरी आवडीने ते खातील. इतकी छान लागते ही भाजी. आमच्या घरात तर सर्वांना ही भाजी आवडते. माझ्या सासऱ्यांनाही फार आवडायची ही भाजी. बघा तेल सुटले आहे आता भाजीला. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता चांगले आपण मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि भाजी आता आपण काढून घेऊ. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपाती, ज्वारीची भाकरी याबरोबर खूपच छान लागेल. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा की ही भाजी कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.